उद्यापासून इथंच मुक्कामी थांबणार आहेत. 16 तारखेला सगळा काला करू आणि त्याच्यानंतर काय परिस्थिती असेल हे तुम्ही समजू शकता. का जे कोणी असतील याच्यातले झारीतली शुक्राचार्य ज्यांनी कोणी हे अडचणीत आणला शेतकऱ्यांचा मुद्दा, जे काही 16 तारखेला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, टोकाचा पाऊल उचलावा लागेल, यासाठी जवळपास सगळे जबाबदार असतील. रोज की तारीख में कैलेंडर बदलता है, पर एक तारीख ऐसी भी आती कि वो कैलेंडर को ही बदल देती है. मागचं जे मोर्चा होता जिल्हाधिकारी कार्यालयावर, नंतरचं जे जलसमाधी आंदोलन होतं, त्याच्यानंतरचं जे कोरड्या विहिरीतलं आंदोलन होतं, हे फक्त ट्रेलर होते. आता 16 तारखेला तुम्हाला मोठ्या पडद्यावर पिक्चर बघायला मिळेल. पडद्यामागचे कोण कोण कलाकार आहेत, आम्हाला इथपर्यंत आणून सोडणारे, ते सगळे आम्ही ओपन करू जाता जाता. जालना नांदेड समृद्धी महामार्गाच्या आंदोलनाला 73 दिवस पूर्ण झालेत. आता हा शेवटचा आणि निर्णायक टप्पा आहे. याच्यातून शासनाला या प्रश्नाचा तोडगा काढावा लागेल, तुकडा पाडावाच लागेल. उद्या सकाळपासून तुम्हाला बघायला मिळेल इथं सगळे गुरंढोरं शेती अवजारं जमा होतील. उद्यापासून इथंच मुक्कामी थांबणार आहेत. इथंच भंडारा सुरू होईल. आणि मागं सांगितल्याप्रमाणे 16 तारखेला सगळा काला करू आणि त्याच्यानंतर काय परिस्थिती असेल हे तुम्ही समजू शकता. या निमित्तानं मला सगळे जे कोणी असतील याच्यातले झारीतली शुक्राचार्य, कोणाचं नाव घ्यायचं नाही, ज्यांनी कोणी हे अडचणीत आणला शेतकऱ्यांचा मुद्दा, त्यांना मला एकच सांगायचं, इतने कांटे मत बिछाओ किसी की राह में कि मजबूरन वो रास्ता बदलने पे मजबूर हो जाए. तशा पद्धतीनं आम्हाला जे काही 16 तारखेला टोकाचा निर्णय घ्यावा लागेल, टोकाचा पाऊल उचलावा लागेल, यासाठी कुठे ना कुठे जवळपास सगळे जबाबदार असतील. आणखीन एक सांगतो, हर रोज की तारीख में कैलेंडर बदलता है, पर एक तारीख ऐसी भी आती कि वो कैलेंडर को ही बदल देती है. तर हा इशारा मला वाटतं सर्वांसाठी काफी आहे. आता उद्या सोमवार आणि मंगळवार मागचं जे मोर्चा होता जिल्हाधिकारी कार्यालयावर, नंतरचं जे जलसमाधी आंदोलन होतं, त्याच्यानंतरचं जे कोरड्या विहिरीतलं आंदोलन होतं, हे फक्त ट्रेलर होते. आता 16 तारखेला तुम्हाला मोठ्या पडद्यावर पिक्चर बघायला मिळेल. त्या निमित्तानं पडद्यामागचे कोण कोण कलाकार आहेत, आम्हाला इथपर्यंत आणून सोडणारे, ते सगळे आम्ही ओपन करू जाता जाता. आणि आणखीन एक सांगतो की आता आज झालं, बऱ्याच लोकांना संपर्क होईल नाही होईल, ज्यांना कुणा मदत करायची असेल, ज्यांना कुणाला आम्हाला पाठीशी उभं राहायचं असेल, सगळ्या शेतकऱ्यांनाही सांगतो की अभी नाही तो कभी नाही, उद्यापासून सगळे एकत्र या. हा प्रश्न मार्गी तर लागणार आहेच, परंतु सगळे जर आले तर त्याचं एक वेगळं आनंद, वेगळा उत्साह राहील सगळ्यांना, की आपण सगळ्यांना मिळून केलं, कुणाचं कुणाचं याच्यात योगदान राहिलं. कारण की आता आज जर भेट नाही झाली तर मला वाटतं सगळ्यांना, आम्हाला, आमच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांवर प्रेम करणाऱ्या, माझ्या व्यक्तिशः मला मानणाऱ्या, माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना सांगतो की आता ही शेवटची भेट समजायला हरकत नाही.